पंतप्रधान मोदी आणि हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होते। पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान ही महत्त्वाची बैठक मानली जाते। या बैठकांमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। पाकसोबत तणाव वाढत असताना आता भारताने आपली शस्त्रसज्जता वाढवण्यावरती सुद्धा भर दिलाय। याचाच एक भाग म्हणून भारताने रशियाकडून मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र खरेदी केली आहेत। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे एक्स खातं भारतामध्ये बॅन करण्यात आलंय, तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारीचं खातं देखील बॅन करण्यात आलंय। यापूर्वी देखील भारतात पाकिस्तानशी संबंधित अनेक खाती बॅन करण्यात आली आहेत। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा धमकावलंय। जर सिंधू नदीवर भारताने प्रकल्प बांधला तर पाकिस्तान थेट युद्धच करेल असा इशारा त्यांनी दिला। सिंधू नदीवरती प्रकल्प बांधण्यास आमचा विरोध असून आम्ही मग थेट कारवाई करू असं पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकावलं। पाकिस्तानी सैन्यानं भारताविरोधात सादर केलेल्या खोट्या पुराव्यांची पोलखोल झाली आहे। पाकिस्ताननं फॉरेन्सिक दाव्यांचे केलेले सर्व पुरावे बिनबुडाचे असल्याचं समोर आलंय। पाकच्या दाव्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर ही पोलखोल झाली। 29 एप्रिलला पाकिस्तानी डीजींनी आणि उपपंतप्रधानांनी भारतावरती बिनबुडाचे आरोप केले होते, पण हे आरोप खोटे असल्याचं तपासात समोर आलंय। पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत। भारताला युद्धाची धमकी पाक नेते देत आहेत। आता रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली। जर भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान आपली संपूर्ण ताकद वापरेल असं जमालींनी सांगितलं। इतकंच नव्हे तर आम्ही भारताविरोधात अणुबॉम्बच्या पर्यायाचा देखील वापर करू असा इशारा त्यांनी दिला। भारताकडनं हल्ला होणार याची पाकिस्ताननं चांगलीच धास्ती घेतली आहे। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान सोडणार अशी नेत्यांची वक्तव्य व्हायरल होत आहेत। पाकिस्तानचे नेते अफजल खान यांनी युद्ध झालं तर लंडनला पळणार असं वक्तव्य केलं। पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटून गेलेत, मात्र अद्यापही बदला घेतलेला नाही। आता युद्ध सराव करतायत, याला बदला म्हणायचा का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी विचारलाय। केवळ भाजप विरोधकांना चुनचुनके मारण्याचा प्रयत्न करते, मात्र तेही आता शक्य नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। 1990च्या दशकात दहशतवादानं प्रभावित झालेल्या चिनाब खोऱ्यामध्ये पुन्हा दहशतवाद्यांचं अस्तित्व वाढलंय। मागील 2 वर्षात या भागात दहशतवादी हल्ले वाढलेत। गावकऱ्यांना वारंवार संशयित दिसण्यामुळे याला आणखी पुष्टी मिळते। यानंतर ड्रोनद्वारे परिसरावरती लक्ष ठेवलं जात आहे। तसंच सैन्य तसंच ग्राम सुरक्षा रक्षकांना देखील सतर्क ठेवण्यात आलंय। जर्मनीच्या म्युनिक शहरामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शांततेत आंदोलन करत अतिरेक्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केलं। ज्यांच्या छाताडावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला त्यांना पक्षात घेताना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं असं गुलाबराव पाटील म्हणाले। लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला। लबाड्या करून निवडणुका जिंकल्या, तसंच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 500 रुपये देत आहे। निवडणूक काळात 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींची फसवणूक करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला। पहलगाममधील हल्ल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवरती हल्लाबोल केला। केंद्र सरकारनं आता जबाबदारी झटकू नये, ही उणीधुणी काढण्याची वेळ नाही। संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे। तुलना करणं म्हणजे राष्ट्रीय पाप आहे आणि भाजपनं हे पाप करू नये अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। राष्ट्रवादीमध्ये महायुतीच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला अपक्षप्रवेश दिल्यामुळे गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली। अजित पवारांनी प्रोटोकॉल भंग केल्याचंही त्यांनी म्हटलं। महाराष्ट्राची धुरा जाणत्या नेत्याकडे आहे असं म्हणत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काय हवंय ते त्यांना कळतं। त्यांचं नेतृत्व राज्यासाठी आहे आणि आतापर्यंत झालेले नेते हे आपल्या विभागापुरतेच मर्यादित होते अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली। देहू रोडच्या विकासनगरमधनं काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेला सुरुवात झाली। यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती दिली। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे। त्याआधी उद्या सकाळी 12वी परीक्षेबाबत बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे।
अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. गोकुळच्या सर्व ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरती पुन्हा एकदा भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होता. शालेय साहित्य महागलंय, त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झाली आहे. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवरती MRP लिहिलेली असते. त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कूलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणाचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवरती भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आज परीक्षा असल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवरील मोटरमनने आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. रेल्वे प्रशासन आणि संघटनात झालेल्या बैठकीनंतर मोटरमनच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनाने दिली. नागपूर पालिकेच्या 10 झोनच्या माध्यमातून कर भरण्यातनं पालिकेला उत्पादन मिळतं. मात्र पालिकेचा पाणीपट्टीवरचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. पालिकेची थकबाकी शेकडो कोटींच्या घरात गेली आहे. नांदेड शहरात आणि ग्रामीण भागात नागरिकांना अघोषित भारनियमनाचा सामना करावा लागतोय. दररोज 2-2 तास वीज गुल असल्यामुळे नागरिक उन्हानं हैराण झालेत. जळगाव जिल्ह्यात केळी कापणीला सुरुवात झाली. मात्र केळीला चांगला दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ दरवाढ करण्याची मागणी नागरिकांनी केली. 4 मे रोजी जागतिक अग्निशमन दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. यावेळी जीवाची बाजी लावून नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चोपडा नगर परिषदेत सत्कार करण्यात आला. नंदुरबारच्या ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यांमध्ये रस्त्याअभावी पाणी टंचाईची समस्या अधिक जाणवते. अनेक वर्षे या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा होत नव्हता. महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच प्रशासनानं दखल घेत जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत जाऊन टँकरनं पाणी पुरवठा सुरू केलाय. गडचिरोलीमध्ये 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणानंतर लाखो रुपयांचा धान भरडाई गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं. या प्रकरणात सरकारची फसवणूक करणाऱ्या 4 बड्या राईस मिल धारकांवरती गुन्हा दाखल झालाय. उन्हाळ्यात पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी वणवण लक्षात घेता नंदुरबारमधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीनं पक्ष्यांना पाणी आणि अन्नासाठीचं उपकरण तयार केलंय. यातून पक्ष्यांना अन्न पाण्यासाठी मदत होणार आहे. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये कालिका मातेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भरणाऱ्या बैल बाजारात 3 दिवसात 80 लाखांहून अधिकची उलाढाल झाली. या बैल बाजारात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येत असतात. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा आज होते. नागपूर विभागातनं 25,000पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय. आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका बसला असून अनेक घरांवरचे छत उडून गेलंय. तर विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा देखील मृत्यू झालाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर देखील कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण काही थांबत नाहीये. येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 रुपयांचा भाव मिळतोय. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं कांदा न विकता शेळ्यांना खायला घालून संताप व्यक्त केला. मनसरच्या डिंभे डाव्या कालव्याला असलेल्या शाखा कालव्याचं लॉक तोडण्याचा प्रयत्न आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय. पाणी सोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली. मात्र तुमच्या कोंबड्याची पहाट होऊ द्या आणि आम्हाला पाणी मिळू द्या असा टोला शेतकऱ्यांनी लगावला. कराड तालुक्यातील साकुर्डी ग्रामपंचायतीनं 3 महिन्यांपूर्वी डॉल्बी बंदीचा निर्णय ग्रामसभेत एकमतानं घेतला होता. मात्र त्यानंतर वादावादी झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीनं डॉल्बी बंदीचा निर्णय मागे घेतलाय. रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगार, अलिबाग या समुद्रकिनाऱ्यावरती गर्दी केली आहे.
पंढरपुरातील कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं काम 3 आठवड्यात पूर्ण केलं जाणार आहे. यावेळी संभाव्य बाधित नागरिकांनी सविस्तर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात मंत्री गोगावलेंच्या रोजगार हमी खात्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेत. त्यामुळे शिवसैनिकांनी महाडमध्ये आनंद साजरा केला. महाबळेश्वर ते तापोळा मार्गाच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे वाहनधारकांना मोठा फायदा झालाय. यापूर्वी ट्रॅफिकमुळे 26 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागायचे. आता मात्र प्रवास सुसाट झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अरुण जगतापांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अजित पवारांनी जगताप कुटुंबियांचं सांत्वन केलं. यवतमाळच्या उमरखेड नगरपालिकेत एका तरुणाला शॉक लागला. त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान जखमी तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय अधिवेशन माणगावला भरवण्यात येत आहे. 5 आणि 6 मे या दोन्ही दिवशी माणगावला अधिवेशन असणार आहे. यासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावतील. सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या श्री संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठापना आणि अष्टांनिका महोत्सवाला सुरुवात झाली आहे. कुंभस्थापना, अखंड दीपक स्थापना, नंदावर्त पूजन इत्यादी विधी मोठ्या उत्साहात पार पडले. अमरावतीत सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम सामने होत आहेत. यावेळी कबड्डी स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फाईलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतलाय. मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकात बाबत त्यांनी तक्रार केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं. महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली. बीडच्या खानापूरमध्ये एका निर्दयी बापानं पोटच्या मुलाची हत्या केली. मद्यप्राशन करून त्रास देत असल्याच्या वादातनं ही घटना घडली आहे. जळगावच्या पाळधीतील मंदिराच्या दानपेटीतनं 72 हजारांची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी सिद्धी गणपती मंदिराची दानपेटी फोडली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खेड तालुक्यातल्या दोंदे इथे पायी चाललेल्या प्रवाशाला भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीनं जोरदार धडक दिली. यात प्रवाशाच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. जळगावच्या हिरापूरजवळ ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 115 दिवसात 90 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध संकटांसह कर्जबाजारीपणामुळे या आत्महत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. नंदुरबारच्या नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहात अचानक आग लागल्यामुळे ते जळून खाक झालं. बाजार समितीमधील प्लास्टिक कोटेड असलेलं फायबरचं स्वच्छतागृह मागील 3 वर्षांपासून विना वापरास पडून असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. येवल्याच्या कोळंब गावात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. गावातील काही महिलांना दरोडेखोरांनी मारहाण करून त्यांच्याकडील दागिन्यांचा रोख रक्कम लुटली. या मारहाणीत 2 महिला जखमी देखील झाल्यात. या सर्व घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या 3 ड्रग्स तस्करांना नागपुरातील मानकापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडनं 20 ग्रॅम एमडी ड्रग्स, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 4,24,000चा मुद्देमाल जप्त केलाय. येवला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई करत पिंजरा गल्लीतील भागामध्ये एका घरातनं 4 तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अधिकचा तपास सुरू आहे. बीडमध्ये वाळू माफियांना मदत करणाऱ्या पोलिसाला सह आरोपी करत अटक करण्यात आली. रामप्रसाद शिवनाथ कडुळे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. जळगावच्या महामार्गावरती पपईनं भरलेला ट्रक उलटला.
या घटनेत ट्रकमधील हजारो रुपयांच्या पपईचा माल रस्त्यावरती पडल्यानं मोठं नुकसान झालंय। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला। मुंबईच्या JNPT परिसरात वाहनं भाड्यानं लावण्याच्या आमिषातून तब्बल 1375 नागरिकांची 20 कोटींची फसवणूक झाली आहे। यावेळी पोलिसांनी कारवाई करत 25 कोटींची 246 वाहनं जप्त केली।